हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी मराठी निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। प्रजासत्ताक दिन हा भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे। हा दिवस दरवर्षी 26 जानेवारीला संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला जातो। 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान लागू केले आणि आपल्या देशाला प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केले। त्यामुळेच हा दिवस आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे आणि लोकशाही व्यवस्थेचे प्रतीक मानला जातो। प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व। भारतातील संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान तयार झाले, परंतु 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आले। 26 जानेवारी ही तारीख निवडण्यामागे एक ऐतिहासिक कारण होते। 1929 मध्ये लाहोर येथील काँग्रेस अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारताने पूर्ण स्वराज्य म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला होता आणि 26 जानेवारी 1930 रोजी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता। या ऐतिहासिक घटनेला सन्मान देण्यासाठी 26 जानेवारीला संविधान लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला। प्रजासत्ताक दिन कसा साजरा केला जातो? प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संपूर्ण भारतभर राष्ट्रीय उत्सव साजरा केला जातो। दिल्ली येथील राजपथावर होणारी परेड हा या सणाचा मुख्य आकर्षण आहे। या परेडमध्ये भारताच्या विविध राज्यांतील संस्कृती, परंपरा आणि प्रगतीचे दर्शन घडवणाऱ्या झांगा सादर केल्या जातात। देशाच्या संरक्षण दलांचे सामर्थ्य आणि पराक्रम दाखवणारी सैनिकांची परेड, विविध शाळांचे विद्यार्थी सादर करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि भारतीय हवाई दलाचे हवाई प्रात्यक्षिक ही देखील परेडची वैशिष्ट्ये असतात। या दिवशी देशाचे राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि देशवासियांना संबोधित करतात। थेट प्रसारणाद्वारे हा सोहळा देशभरातील नागरिक घरबसल्या पाहू शकतात। शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्येही प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। विद्यार्थ्यांकडून भाषणे, नृत्य, गाणी आणि देशभक्तीपर कार्यक्रम सादर होतात। प्रजासत्ताक दिनाचा सामाजिक आणि राष्ट्रीय संदेश। प्रजासत्ताक दिन आपल्या देशाच्या एकात्मतेचे आणि विविधतेचे प्रतीक आहे। तो आपल्या लोकशाही मूल्यांना, संविधानाच्या महत्त्वाला आणि प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांना अधोरेखित करतो। हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो, ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली। भारतीय संविधानाचे महत्त्व। भारतीय संविधान आपल्या देशाच्या प्रगतीचा पाया आहे। हे प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्यायाची हमी देते। संविधानाने आपल्या देशाला एक संघराज्य, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रणित गणराज्य म्हणून परिभाषित केले आहे। प्रजासत्ताक दिनाचा संदेश। प्रजासत्ताक दिन आपल्या देशाच्या विकासासाठी योगदान देण्याची प्रेरणा देतो। हा दिवस देशभक्तीची भावना जागृत करतो आणि आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या जाणून घेण्याची शिकवण देतो। आपल्या संविधानाचे पालन करणे, कायद्याचा सन्मान करणे आणि सामाजिक ऐक्य टिकवणे हे आपले कर्तव्य आहे। निष्कर्ष। प्रजासत्ताक दिन हा भारताच्या गौरवशाली इतिहासाचा आणि उज्ज्वल भविष्याचा उत्सव आहे। या दिवशी आपण सर्वांनी संविधानाने दिलेल्या हक्कांचा आदर करावा आणि आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवावी। प्रजासत्ताक दिन आपल्या देशासाठी योगदान देण्याची आणि आपल्या एकात्मतेचे प्रतीक बनण्याची प्रेरणा देतो। तर मित्रांनो, आजचा हा मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।